महत्वाची बातमी। नवी मुंबई पोलीस आयुक्तांवर कुणाचा दबाव आहे? पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडेंची तासाभरातच उचलबांगडी झाली। पदभार स्वीकारण्याआधीच उचलबांगडी झाली आहे। उरण पोलीस ठाण्यात 14 वर्षात 13 वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत। उरण पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नव्यानं नियुक्त झालेल्या पृथ्वीराज घोरपडे यांची खुर्चीवर बसण्याआधीच तासाभरात पुन्हा बदली झाली। क्रीम पोस्ट म्हणून ओळख असलेल्या या पोलीस ठाण्यात अन्य कुणाची वर्णी लावण्यासाठी हा बदलीचा खेळ खेळण्यात आला का? यासाठी पोलीस आयुक्तांवर नेमका कुणाचा दबाव आहे असे एक ना अनेक सवाल उरणमध्ये विचारले जात आहेत। उरण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी 11 महिन्यांपूर्वी हनीफ मुलाणी यांची क्राईम ब्रांच मधून नियुक्ती झाली। मुलाणी यांना मुंबईत राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी बढती मिळाल्यानं त्यांच्या जागी नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून याआधी गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या पृथ्वीराज घोरपडे यांची नियुक्ती नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशाने झाली। सोमवारी मुलाणी यांनी पुष्पगुच्छ देऊन पदांची सूत्र पृथ्वीराज घोरपडे यांच्याकडे सुपूर्दही केली। दोघांनीही पुढील वाटचालीसाठी परस्परांना शुभेच्छा दिल्या। मात्र खुर्चीवर बसण्याआधीच अवघ्या तासाभरात त्यांची उचलबांगडी करत घोरपडे यांची परवाना शाखेत बदली करण्यात आली। महत्वाचं म्हणजे उरण पोलीस ठाण्यात मागील 14 वर्षात एकूण 13 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी काम केलंय। मात्र त्यापैकी फक्त सुदा मावटी, राजेंद्र गलांडे, राजेंद्र आव्हाड, जगदीश कुलकर्णी, रवींद्र बुधवंत या 5 अधिकाऱ्यांनीच वपोनी पदाचा 2 वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण केला। उर्वरित बहुतांश अधिकाऱ्यांना मात्र मुदतीपूर्वीच उचलण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।